हॅलो फ्रेंड्स, बेसिक इंग्लिश स्पीकिंग कोर्स डे 11मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. गाईज, ह्या सेशनमध्ये आपण शिकणार आहोत 10 न्यू स्ट्रक्चर्स. लेट्स गेट स्टार्टेड. पहिलं स्ट्रक्चर आहे आय ॲम लाईक, म्हणजे याचा अर्थ होतो मी त्याच्यासारखा आहे. मग फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, मी तुझ्या भावासारखा आहे. आय ॲम लाईक युअर ब्रदर. आय ॲम लाईक युअर ब्रदर. आपण च्या सारखा याच्यासाठी लाईक यूज करत आहोत. मी तुझ्यासारखा आहे. आय ॲम लाईक यू. आय ॲम लाईक यू. मी तुझ्यासारखा नाही. आय ॲम नॉट लाईक यू. आय ॲम नॉट लाईक यू. तो माझ्या मित्रासारखा आहे. ही इज लाईक माय फ्रेंड. तो म्हणजे ही सोबत आपण इज वापरतो. वेगळे वेगळे सब्जेक्ट्स पण आपण यामध्ये यूज करू शकतो. ही इज लाईक माय फ्रेंड. तो माझ्या मित्रासारखा आहे. मग वी, यू, दे असे जर तुमचे सब्जेक्ट्स असतील तर तिथे तुम्ही आर हेल्पिंग वर्ब वापरणार. ही, शी, इट एखादं नाव आलं तर इज वापरणार. ती माझ्या मुलीसारखी आहे. शी इज लाईक माय डॉटर. शी इज लाईक माय डॉटर. तू मला भावासारखा आहेस. हे आन्सर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगून दाखवणार आहात. मी तुमचं उत्तर चेक करेल. सेकंड स्ट्रक्चर आहे आय ॲम गोईंग टू. ह्याचा अर्थ होतो मी करणार आहे. मग फॉर एक्झाम्पल, मी कार खरेदी करणार आहे. आय ॲम गोईंग टू बाय अ कार. आय ॲम गोईंग टू बाय अ कार. आयसोबत ॲम यूज केलं आणि करणार आहे म्हणजेच गोईंग टू. तो आज तिला भेटणार आहे. ही इज गोईंग टू मीट हर टुडे. ही इज गोईंग टू मीट हर टुडे. ते कपडे खरेदी करणार आहेत. दे आर गोईंग टू बाय क्लोथ्स. दे आर गोईंग टू बाय क्लोथ्स. मी तुला आज काहीतरी सांगणार आहे. आय ॲम गोईंग टू टेल यू समथिंग टुडे. आय ॲम गोईंग टू टेल यू समथिंग टुडे. मी झोपायला जाणार आहे. आय ॲम गोईंग टू स्लीप. आय ॲम गोईंग टू स्लीप. मी नाश्ता करणार आहे. हे आन्सर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगून दाखवायचं आहे. मी तुमचे उत्तर चेक करणार आहे. पुढचं स्ट्रक्चर आय ॲम अबाउट टू. ह्याचा अर्थ होतो मी लगेच करणार आहे. म्हणजे कोणीतरी काहीतरी करणार आहे पण लगेच, तेव्हा आपण यूज करणार आय ॲम अबाउट टू. मी झोपी जाणार आहे. आय ॲम अबाउट टू फॉल अस्लीप. आय ॲम अबाउट टू फॉल अस्लीप. मी आता खाणार आहे. आय ॲम अबाउट टू ईट नाऊ. आय ॲम अबाउट टू ईट नाऊ. तो घरी जाणार आहे. ही इज अबाउट टू गो होम. ही इज अबाउट टू गो होम. ती येथून निघणार आहे. शी इज अबाउट टू लिव्ह. शी इज अबाउट टू लिव्ह. मी ब्रेक घेणार आहे. आय ॲम अबाउट टू टेक अ ब्रेक. आय ॲम अबाउट टू टेक अ ब्रेक. मी चहा घेणार आहे. हे आन्सर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगून दाखवायचं आहे. पुढे नेक्स्ट स्ट्रक्चर आहे आय हॅव समथिंग, म्हणजेच माझ्याकडे काहीतरी आहे. माझ्याकडे कार आहे. आय हॅव अ कार. आय हॅव अ कार. तिचे डोळे निळे आहेत. शी हॅज ब्लू आईज. शी हॅज ब्लू आईज. तुमच्या वाक्यात जर करता ही, शी, इट किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर आपण इथे हॅज वापरणार. त्यांच्याजवळ मोठे घर आहे. दे हॅव अ बिग हाऊस. दे हॅव अ बिग हाऊस. वरदकडे लाल पेन आहे. वरद हॅज रेड पेन. वरद हॅज रेड पेन. मला 2 मित्र आहेत. हे आन्सर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगून दाखवायचं आहे. नेक्स्ट स्ट्रक्चर आहे आय हॅड. आय हॅड म्हणजे माझ्याकडे होते. मग फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे चांगले घर होते. आय हॅड
गुड होम. आय हॅड गुड होम. माझ्याकडे काही पैसे होते. आय हॅड सम मनी. आय हॅड सम मनी. त्याच्याकडे सर्व काही होते. ही हॅड एव्हरीथिंग. ही हॅड एव्हरीथिंग. इथे तुमच्या वाक्यात काहीही सब्जेक्ट असलं तरी सगळ्यांसोबत तुम्हाला हॅड हेल्पिंग वर्बच वापरायचं आहे. माझ्याकडे पुरेसा वेळ होता. हे आन्सर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगून दाखवणार आहात. पुढचं स्ट्रक्चर आहे आपल्याला शिकायचं आहे आय हॅव टू. आय हॅव टूचा अर्थ होतो मला करावे लागेल किंवा मला करावे लागते. कोणाला तरी काहीतरी करावं लागतं किंवा करावं लागेल असे एक्झाम्पल्स इथे आपण बनवणार. मला आता जावे लागेल. आय हॅव टू गो नाव. आय हॅव टू गो नाव. मला लवकर उठावे लागते. आय हॅव टू वेक अप अर्ली. आय हॅव टू वेक अप अर्ली. मला येथे थांबावे लागेल. आय हॅव टू स्टे हिअर. आय हॅव टू स्टे हिअर. त्याला खूप मेहनत करावी लागते. ही हॅज टू वर्क हार्ड. ही हॅज टू वर्क हार्ड. इथे करता ही आहे सो ही सोबत आपण हॅज वापरणार आहात. तुला येथे यावे लागेल. हे आन्सर तुम्ही मला कॉमेंट करून सांगणार आहात. पुढचं स्ट्रक्चर आहे आपल्याला शिकायचं आहे आय हॅड टू. आय हॅड टूचा अर्थ होतो मला करावे लागले. फॉर एक्झाम्पल मला खूप पैसे खर्च करावे लागले. आय हॅड टू स्पेंड अ लॉट ऑफ मनी. आय हॅड टू स्पेंड अ लॉट ऑफ मनी. मला खोटे बोलावे लागले. आय हॅड टू टेल अ लाय. आय हॅड टू टेल लाय. मला तिथेच राहावे लागले. आय हॅड टू स्टे देअर. आय हॅड टू स्टे देअर. त्याला रात्रीचे काम करावे लागले. ही हॅड टू वर्क ॲट नाईट. ही हॅड टू वर्क ॲट नाईट. मला स्वयंपाक करावा लागला. हे आन्सर तुम्ही सांगा मला कॉमेंट बॉक्समध्ये. नेक्स्ट स्ट्रक्चर आहे आय ॲम येट टू. आय ॲम येट टू याचा अर्थ होतो मी अद्याप केलेले नाही. मग फॉर एक्झाम्पल मी अजून नाश्ता केलेला नाही. आय ॲम येट टू हॅव ब्रेकफास्ट. आय ॲम येट टू हॅव ब्रेकफास्ट. मी अजून मार्केटमध्ये गेलेलो नाही. आय ॲम येट टू गो मार्केट. आय ॲम येट टू गो मार्केट. मी अजून अंघोळ केलेली नाही. आय ॲम येट टू टेक अ बाथ. आय ॲम येट टू टेक अ बाथ. मी अजून खाल्लेले नाही. हे उत्तर तुम्ही सांगा कॉमेंट बॉक्समध्ये. नेक्स्ट आहे आय ॲम क्विक टू. फॉर एक्झाम्पल याचा अर्थ होतो मी याबाबत वेगवान आहे. आय ॲम क्विक टू. फॉर एक्झाम्पल मी काही पण लवकर शिकतो. आय ॲम क्विक टू लर्न एनिथिंग. आय ॲम क्विक टू लर्न एनिथिंग. मला लवकर समजते. आय ॲम क्विक टू अंडरस्टँड. आय ॲम क्विक टू अंडरस्टँड. मला लवकर चीड येते. आय ॲम क्विक टू गेट अनॉइड. आय ॲम क्विक टू गेट अनॉइड. मी लवकर मैत्री करते. आय ॲम क्विक टू मेक अ फ्रेंडशिप. आय ॲम क्विक टू मेक अ फ्रेंडशिप. मी लवकर मेकअप करते. हे उत्तर तुम्ही मला सांगून दाखवा कॉमेंट बॉक्समध्ये. नेक्स्ट स्ट्रक्चर आहे आय हॅव बीन. फॉर एक्झाम्पल मी 2 आठवड्यांपासून गैरहजर आहे. आय हॅव बीन ॲबसेंट फॉर 2 weeks. आय हॅव बीन ॲबसेंट फॉर 2 weeks. हे हॅव बीन तेव्हा वापरलं जातं जेव्हा एखादी गोष्ट पास्टमध्ये सुरू झालेली आहे आणि प्रेझेंटमध्ये पण ती सुरूच आहे. त्यावेळेस आपण हॅव बीन ह्याचा यूज करू शकतो. अजून काही एक्झाम्पल्स यावरती आपण पाहूया. मी मुंबईत 2015 पासून राहते. आय हॅव बीन लिव्हिंग इन मुंबई सिन्स 2015. आय हॅव बीन लिव्हिंग इन मुंबई सिन्स 2015. मी सकाळपासून काम करत आहे. आय हॅव बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग.
आय हॅव बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. मी 2 महिन्यांपासून व्यायाम करत आहे. आय हॅव बीन एक्सरसाइजिंग फॉर 2 months. आय हॅव बीन एक्सरसाइजिंग फॉर 2 months. इथे आपण फॉर घेतलं, याआधी सिन्स घेतलं होतं. सो फॉर तेव्हा वापरतात जेव्हा आपण ड्युरेशनबद्दल बोलतो, म्हणजे 2 महिने, एक टोटल पिरियडबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा फॉर वापरणार. आणि सर्टन टाईम, डेट असेल तर तेव्हा सिन्स वापरलं जातं. मी एका आठवड्यापासून विश्रांती घेत आहे. हे उत्तर तुम्ही मला कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच भरपूर व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत, कृपया सर्व पहा. थँक्यू.